एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये असू द्या प्लीज. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा मेंबर जर इथून नसले तर 2 रनची पॅनल्टी तुम्हाला दिली जाईल. सामना इथून सुरू होणार नाही. प्लीज एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये येऊ द्या, कारण इथून जर नावं फलंदाजांची माहिती नसली तर सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करता येणार नाही. चला एक्स्ट्रा मेंबर प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये येऊ द्या, कारण रूल्स अँड रेग्युलेशन फार गरजेचे आहेत आणि ते रूल्स फॉलो करणं. पहिला ओव्हर कोण? बॅटिंग करणाऱ्या टीमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये येऊ द्या. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला तुषार आणि प्रणय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या षटक हाताळण्याकरिता अमित यांना आपण पाहतोय. ओव्हर नंबर 1 मध्ये स्ट्रायकिंगवरती तुषार आणि नॉन स्ट्रायकिंगवरती प्रणय ही जोडी आपण पाहतोय. सर लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. आमचे ऑपरेटर डिजिटल ऑपरेटर अक्षय या ठिकाणी रेडी आहेत. टायमर ऑन केला जाईल. 25 मिनिटे तुम्हाला 5 षटकांसाठी दिले गेले. ते 5 षटकांचा जर विचार केला तर बरोबर 25 मिनिटांमध्ये तुम्हाला फेकायचे आहेत. शिस्त आणि अनुशासन या स्पर्धेची एक वेगळी ओळख आहे, त्यामुळे प्लीज आपलं पालनं गरजेचं आहे. सेकंड हाफमधून पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झालेत. पहिल्या षटक घेऊन राऊंड द विकेट अमित. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला इथून खेळत असताना मिडविकेटला बॉलला सरळ फेकून दिलंय. 6 धावांकरिता षटकार. गुड शॉट. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केले गेलेत. एका बाजूला तुषार आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्याने काल गाजवत आहेत आणि गाजवत राहणार असे एक मनसूब आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर चांगला यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मागच्या षटकाराचं उत्तर या यॉर्करने दिलं गेले. इथून 1 धाव या बॉलवरती मिळताना पाहायला मिळते. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. टीमची टोटल सध्या फलकावरती पाहायला मिळते 7. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये. ओव्हर नंबर 1चा खेळ सध्या सुरू आहे. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये. स्ट्रायकिंगवरती प्रणय करत आहेत. हे दोन्ही फलंदाज जर आपण विचार केला तर एक काळ त्यांनी गाजवलं. त्यांच्या नावाची चर्चा सातत्याने आपण पाहिली आहे, परंतु दुसऱ्या बाजूला अमित पटेल आहेत. ते सुद्धा एक हार न मानणाऱ्यांपैकी एक खेळाडू आहेत. आणि षटकार आल्यानंतर त्यानंतरचे 2 बॉल ज्या पद्धतीने हाताळले गेलेत, ज्या बॉलवरती षटकार आला होता तो बॉल हाफ ट्रॅकर होता आणि हाफ ट्रॅकरवरती षटकार आपण पाहिला, परंतु त्यानंतरचे 2 बॉल इथून बरोबर टप्प्यावरून फिरवल्यात. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. पुढचा बॉल, या बॉलवरती सरळ बॅटचा वापर केलाय आणि बॉलला सरळ पाठवलाय समोर. 6 धावांकरिता षटकार. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अप्रतिम षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 6 धावा. मिळाला. सध्याची बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. फलंदाज तुषार काय बॅटिंग करतायत, अप्रतिम. 4 बॉलचा खेळ ठिकाणी झालाय. पुढचा बॉल राऊंड द विकेट. बॉलवर बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवला होता. डॉट बॉलची समाप्ती त्या ठिकाणी झाली. निर्धावच्या रूपामध्ये चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती
गोलंदाज दाखल होत आहेत अमित. इथून ऍडजस्ट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यानंतर बॉल निघून जाईल डीप मिड विकेटला. या ठिकाणी क्लिअर करत असताना चौकार, 4 धावा, गुड शॉट. मैदानामध्ये प्लीज घाई करा. एकंदरीत तुम्हाला 25 मिनिट दिले गेले. त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं हाताळायचे आहेत. बॉलर नेम प्लीज. ओव्हर नंबर 2 मध्ये विशाल गोलंदाजी मार्क होती. विशालला पण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. दुसऱ्या बाजूला तुषार आणि प्रणय. एका बाजूला तुषारने जी बॅटिंग मैदानामध्ये केली 2 षटकार आणि 1 चौकार, 17 वरती खेळतोय 5 बॉलमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला प्रणय याच्या बॅटमधून 1 धावे त्यांना आपण पाहिले. धावसंख्या फलकावरती सध्या तरी पाहायला मध्ये 18 रन्स स्कोर करते लागले गेलेत पहिल्या षटकाचा. इथून खेळ समाप्त झालाय आणि इथून बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 मध्ये विशाल आलाय दुसऱ्या षटकामध्ये. चला जास्त वेळ जातोय प्लीज, टायमर ऑन आहे. इथून जर तुम्ही जास्त वेळ लावाल आणि 25 मिनिटांमध्ये जर 5 षटकं फेकली गेली नाही तर 6व्या षटकामध्ये एक कार्ड तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागणार आहे. फ्लॅट अँड फ्युरियस काय फटका पाहायला मिळाला, जबरदस्त 6 धावा, षटकार. सध्या तरी चौकार षटकाराने डिलिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत गोलंदाज विशालचं केले गेले. बरोबर स्टंपच्या लाईनमध्ये बॉल होता, ऑफ्टनवरती शफल झाले, हाफ बॉलला पीक केला आणि त्यानंतर फ्लॅट 6 त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 24 धावा स्कोरकडे लागलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक झाला. डाऊन दी बॉल, फिल्डर येईल का पाहायचा आहे. इथून प्रयत्न दाखवलेले नाही आहेत. जर इथून प्रयत्न केले असते तर त्याचं यश जरूर प्राप्त झालं असतं. 2 धावा येताना पाहायला मिळतात या बॉलवरती आणि संघाची धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 26 धावा फलकावरती लागल्यात. 2 बॉलचं केलं आतापर्यंत झाला. इथून रिदम प्राप्त झाला. तो रिदम जो हवा होता तो सापडलाय बॅटिंग करायला टीमला. टॉस झाल्यानंतर बॅटिंग करावी लागली. इथून बॅटिंग करत असताना धावांचा एक डोंगर उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लॉंगॉनला हा बॉल ट्रॅव्हल झाला. 1च धाव या बॉलवरती मिळेल. संघाची धावसंख्या फलकावरती 27 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या 3 बॉलमध्ये इथून जवळ जवळ आपण पाहतोय 9 धावा येताना पाहायला मिळत आहेत. 27 धावा स्कोर कडती लागल्यात. प्रणयच्या बॅटमधून 10 धावा, तुषारच्या बॅटमधून 17 धावा. एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती त्या ठिकाणी झाली. इथून एक चांगली पार्टनरशिप सध्या मैदानामध्ये बिल्ड होताना पाहायला मिळते. तुषार आणि प्रणय या 2 फलंदाजांच्या माध्यमातून वरती विकेट. पुढचा बॉल बॅट चेंज त्या ठिकाणी होती. विकेट किपरपासून दूर होता बॉल. विकेट किपरला शक्य नव्हतं पोहोचणं. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. तुषारच्या विरोधामध्ये सलग 2 डॉट बॉल आतापर्यंत हाताळले गेले. अंतिम बॉल गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज दाखल होतोय. ऑफ साईडला फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने केलं होतं. मिसफिल्ड त्या ठिकाणी झालाय. त्या मिसफिल्डचा फायदा दोन्ही फलंदाज घेतले आहेत, काही शंका नाही आहे. आणि फायदा जरूर घेतला गेला. 2 धावा येताना पाहायला मिळतात. त्या बॉलवरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. नंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 29 रन स्कोर कडे लागल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. कमॉन डीजे.
षटकार इथून प्रारंभ झालाय आणि ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज दाखल होत आहेत. हाफ ट्रॅकर त्या ठिकाणी होता आणि चांगल्या रीतीने बाउन्स केलं होतं या बॉलला. डॉट बॉलची समाप्ती त्या ठिकाणी झाली. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जयप्रकाश यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. एक लेजंड आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाकफुटला जात असं कट केल्या गेल्या बॉल साईडला पॉईंटमध्ये एक धाव मिळते. या बॉलवरती एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 30 धावा स्कोर करते लागल्यात. 2 चेंडूंचं केलं आतापर्यंत झालं. पुढचा सामना सुद्धा तितकाच महत्त्वाचा असणार आहे. एका बाजूला आपण पाहणार आहोत जीवदानी विरार या टीमला एक लांबचा प्रवास त्यांचा असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला उर्वी 11 इलियास तारापूर चिंचणी या 2 टीममध्ये पुढचा सामना. चांगला बॉल फिरवला होता सरळ चला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी झाले. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये कुठल्या प्रकारचं प्रेशर जयप्रकाश यांच्या चेहऱ्यावरती जाणवलेलं नाहीये. 3 चेंडूंचं केलं आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. संघाच्या धावसंख्या फलकावरती 30. स्टेप आउट करत वॉट अ शॉट. काय फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त हा क्लास, ही क्वालिटी, हा स्टँडर्ड तुषार यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा षटकार. तुषार यांची बॅट आता बोलू लागलाय. डॉट बॉल आल्यानंतर त्या डॉट बॉलचं उत्तर या ठिकाणी दिलं गेलं आणि संघाची धावसंख्या 36 वरती. इथून टॅप केलं जात आहे. बॉल जाईल शॉर्ट पॉईंटला. तत्पूर्वी क्षेत्रक्षक त्या ठिकाणी डीपमधून येत आहेत. एकच धाव बॉलवरती मिळते आणि संघाची धावसंख्या सध्या फलकावरती 37. 37 फलकावरती लागल्यात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकामधून आपण पाहतोय. अंतिम बॉल असेल तिसऱ्या षटकामधील. गोलंदाज जयप्रकाश बॉलिंग ट्रॅक वरती. स्विच हिट आणि तो स्वीट हिट आहे. बॉलला सरळ पाठवून दिलाय. थर्डमॅनला येतोय. शेवटच्या बॉलवरती चौकार प्रणयच्या बॅट मधून आणि या चौकाराच्या साहाय्याने टीमची टोटल फलकावरती 41. कम ऑन डीजे. फलकावरती लागले 3 षटकांचा. इथून खेळ समाप्त झालाय. विशाल आल्यात गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 4 मध्ये पहिल्या 3 षटकांमध्ये 41 झाल्यात. आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये काय टार्गेट असणार आहे. कारण इथून दोन्ही फलंदाज सेट झाल्यात आणि इथून अविरतपणे क्रीजवरती आहेत. चांगल्या धावा दोन्ही फलंदाजांच्या बॅटमध्ये आल्यात. स्टेप आउट करत ऑफ साईडला काय कव्हर ड्राईव्ह खेळलाय. जबरदस्त गॅप मध्ये थ्रू दी कव्हर येतोय चौकार. 4 धावा. गुड शॉट. बस आहे मैदानाच्या आतमध्ये. तुषार 12 बॉलमध्ये 30. 45 वरती जाऊन पोहोचले टोटल. दुसऱ्या बाजूला प्रणय यांचं 15 धावांचं योगदान. परंतु तुषारची बॅटिंग करतायत ना मजा आलाय. स्लॉक स्वीप आणि स्लॉक स्वीप त्या ठिकाणी पेश केलाय. बॉलला सरळ पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे आणि अर्धशतक सांघिक मैत्री पालघर टीमचा आपल्याला पाहायला मिळते. फक्त 6 आणि 4 डिलिंग सध्या सुरू आहे. जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. षटकार. धावा फलकावरती आपण पाहतोय. याआधी क्लास पाहिला होता आणि त्यानंतर हा स्टँडर्ड. मागच्या दोन्ही बॉलमध्ये जे स्ट्रोक आलेत ना तुषारांच्या बॅटमधून जबरदस्त. काय ती फिटनेस अप्रतिम.
पुनश्च एकदा थांबणार नाहीये तुषार मैदानाच्या आतमध्ये. अनस्टॉपेबल बॅटिंग आणि इथून अजून एक षटकार, उत्तुंग षटकार, लॉंग अँड स्ट्रॉंग येतोय. लॉंग ऑनला उत्तुंग षटकार. आधी होतो मी शांत तुषार एकंदरीत आपण पाहतोय 42 वरती जाऊन पोहोचलाय 14 बॉल मध्ये. 6 आणि 4 सपाटा बळूत असताना त्यांची बॅट परंतु या बॉलवरती शांत ठेवलंय. परंतु शांत जरी असले तरी संत नाही आहेत, कारण जी बॅटिंग त्यांनी केलंय अप्रतिम. 57 वरती जाऊन पोहोचलाय टोटल. पहिल्या बॉल होती चौकार, त्यानंतरची 2 बॉल होती 2 षटकार, चौथा आलेला डॉट. 5व्या बॉल होती सुद्धा इथून चांगला बॉल हाताळला जातोय. इथून डॉट बॉलची समाप्ती झाली. सलग 2 डॉट बॉल तुषार यांच्या विरुद्धमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून इथून 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. अंतिम बॉल या चौथ्या षटकामधील गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. इथून चांगला फटका पाहायला मिळतो. गॅपमध्ये बाहेर जाईल का, तर यस गॅपमध्ये जाताना पाहायला मिळतोय. बॉल जाईल मिड विकेट सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. किती रन झाले? 14 ओव्हर. 61 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. पाचव्या षटकाला इथून सुरुवात होताना पाहायला मिळते. तुषार आपल्याला पाहायला मिळतात अर्धशतकापासून 4 धावा दूर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झाल्यात 5व्या षटकामध्ये. ओव्हर दी विकेट. शॉर्ट बॉलचा वापर, शॉर्ट बॉल होती, इथून पंच करण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंगॉनला शेतशक चेंडूला फील्ड करेल का, इथून चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला गेला. 1च धाव्या बॉलवरती मिळेल. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम. इथून डीआरएसचा वापर या ठिकाणी केला गेलाय. बाउंड्रीसाठी हा डीआरएस आपण पाहतोय. हर्षल करत त्या ठिकाणी दाखवतील. आमचे तिसरे पंच आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अक्षय नाईक सर. चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण पाय स्पर्श झाला होता सीमारेषेला आणि बरोबर त्याच वेळेला चेंडू हातामध्ये होता. शशांक गोलंदाजी मार्कवरती आल्यात. पहिल्याच बॉलवरती चौकार येताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या फलकावरती 65-65 वरती ही टोटल आपण पाहतोय. पहिल्या बॉलचा खेळ ठिकाणी झालाय आणि प्रणय सुद्धा थांबत नाही आहेत. इथून दोन्ही फलंदाजांनी जी बॅटिंग मैदानामध्ये केले जबरदस्त, अप्रतिम. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. या बॉलवरती धाव मिळणं कठीण आहे. डॉट बॉलची समाप्ती त्या ठिकाणी झालाय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये आणि 65 धावा सध्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर केला होता. वेग चांगला होता आणि त्याचबरोबर दिशा आणि टप्पा सुद्धा चांगला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अजून एक
डॉट बॉलची त्या ठिकाणी समाप्ती होताना पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ ठिकाणी झाला आहे. 5वं षटक सध्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 5चा खेळ सध्या सुरू आहे. बॅकफुट जात खेळताना पाहायला मिळाला फलंदाज, परंतु इथून ऑफस्टॉपच्या बाहेर शफल झाले होते, त्यामुळे इथून वाईट मिळणार नाही आहे बॅटिंग टीमला. सलग 3 डॉट बॉल या ठिकाणी प्रणय यांच्या विरोधामध्ये हाताळले गेलेत. शशांकने या ओव्हरमध्ये इथून कमबॅक करून दिला आहे आपल्या टीमला. अजून इथून 2 चेंडूंचा खेळ बाकी, येणारे 2 बॉल सुद्धा त्याच टप्प्यावरती हाताळायचे आहेत. फ्लिक केला जातोय, बॉल जाईल डीपमध्ये, भिड विकेट त्या ठिकाणी चेंडूला फील करेपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं आणि 1 धाव त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते. 66 धावा फलकावरती लागल्यात. आजच्या या रजनीमधून हायस्ट टोटल आपल्याला पाहायला मिळते. अजून इथून 7 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला तुषार आहेत आपल्या अर्धशतकापासून 4 धाव दूर. शेवटचा बॉल या ओव्हरमधील स्टेप आउट करत खेळला जातोय. बॉलर बॅक ड्राईव्ह होता, ओव्हर बॉलर हेड. 1च बॉलवरती मिळेल. कदाचित स्लॉग ओव्हरमध्ये लास्ट ओव्हरमध्ये ते अर्धशतक साजरं केलं जाईल. षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि इथून 5 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 67 रन्स स्कोरवरती लागल्यात. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला संघ असणार आहे आई जीवदानी विरार आणि दुसऱ्या बाजूला उर्वी 11 इलियास तारापूर चिंचणी. या 2 टीममध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण टॉससाठी येऊन राहायचं आहे. टॉस आपण करणार आहोत टॉस बॉक्समध्ये इनिंग्स ब्रेकमध्ये. 67 धावा फलकावरती लागल्यात. 5 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला आहे. अजून इथून 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर इथून स्लॉग ओव्हरमध्ये कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जाईल याकडे लक्ष वेधित झालं आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झाल्यात. बॉलर नेम प्लीज. कुणाल आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. स्लॉग ओव्हरचं एक अत्यंत महत्त्वाचं षटक इथून कुणाल यांच्या हातामध्ये सुपूर्द केल्या गेले. मागच्या ओव्हरमध्ये इथून कमबॅक झाला. शेवट सुंदर होताना पाहायला मिळाला 5व्या षटकाचा. 3 डॉट बॉल आले आणि त्यानंतरचे शेवटचे 2 बॉल होती 2 सिंगल. आता इथून कुणालला सुद्धा त्याच प्रकारे इथून गोलंदाजी करायची आहे. इथून बॅट झलकवायचे तुषार. एक अप्रतिम इनिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. ग्रेट नॉक, अनस्टॉपेबल आणि एक अविश्वसनीय इनिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. अद्वितीय इनिंग, काय जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळते. सिंगल डबल फार कमी आहेत. यामध्ये चौकार षटकारांचा वर्षाव, ती बरसात आपण पाहिले. धावांचा पाऊस अक्षरशः पाळलाय. मागच्या 5 ओव्हरमध्ये शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आला होता आणि षटकाराने इथून हे अर्धशतक साजरे केले गेले. 71 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 71 रन्स स्कोरवरती लागले गेले आहेत. पहिल्याच बॉलवरती षटकार झालाय आणि या 53 वरती जाऊन पोहोचतात. अनस्टॉपेबल इनिंग, एक अनस्टॉपेबल जर्नी आतापर्यंत तुषार यांची आपण पाहतोय. 53 धावा या ठिकाणी लगावल्या गेल्यात वैयक्तिक. त्यानंतर चांगला यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी झाली. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. षटक क्रमांक 6 सध्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल फेकून झालेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती कुणालला आपण पाहतोय. चेंडू क्रमांक 3. अजून एक चांगला बॉल. वेग चांगला होता या बॉलवरती आणि वेगेवरती स्वार होता आला नाहीये तुषारला. षटकार आल्यानंतर सलग 2 डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिशन फॉर दी विकेट फॅक्टर आतापर्यंत ते मिशन सक्सेसफुल झालेलं नाही आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये. षटक क्रमांक 6 सध्या प्रगती पथावरती आहे. शेवटचे 3 बॉल इथून बाकी आहेत इनिंगमधून. ऑफसाईडला हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हरला शतशक पोहोचेल तत्पूर्वी एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आहे. थ्रो चांगला नाही आहे. थ्रो भरपूर खराब आहे. त्यामुळे इथून 2 धावा सहजरित्या मिळतील आणि या दुहेरीने धावसंख्या फलकावरती 75 वरती. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या आई जीवदानी विरार आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करेल उर्वी 11 इलियास. या 2 टीममध्ये पुढील सामना आपण पाहणार आहोत. सातत्याने आजच्या दिवसामध्ये जे स्ट्रोक आपण पाहिल्यात, ज्या धावा या मॅचमध्ये ज्या आल्यात, जवळजवळ 80% धावा चौकार षटकारांनी आल्यात. जे बॅटिंग तुषार आणि प्रणय यांनी केले, परंतु या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर इथून आपल्याला पाहायला मिळते 4 बॉलमध्ये चांगलं कव्हर केले गेले कुणालने. शेवटचा आणि अंतिम बॉल
बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होताना पाहायला मिळतात राऊंड द विकेटने. आणि शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मला ज्यावेळेला सुरुवात झाली पहिल्या 2 षटकांमध्ये 29 होत्या आणि तिथून आपण पाहिलं होतं जे 3 षटकांमध्ये प्रेडिक्शन दाखवलं होतं 82 धावा स्कोर कार्डवरती दाखवत होता. इथून 76 झाल्यात. 77 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं 76 टू विन असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या आई जीवदानी 11 विराट टीमचा कॅप्टन आणि उर्वी 11 टीमचा कॅप्टन टॉससाठी आपण यायचं आहे. टॉस आपण करणार आहोत टॉस बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. वंडरफुल की तरी साहेब आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्याशी बस टॉस आपण करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या आई जीवदानी 11 विराट टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर त्यांना 2 हात करताना पाहायला मिळेल. संघ आपण पाहणार आहोत त्यांच्या विपक्षामध्ये उर्वी 11 इलियास. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉससाठी या लवकरात लवकर. उर्वी 11 इलियास टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर आई जीवदानी 11 विराट टीमचा कॅप्टन टॉससाठी या लवकरात लवकर. अविनाश तरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी बस टॉस या ठिकाणी केला जाईल. आई जीवदानी 11 विराट टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर उर्वी 11 इलियास टीमचा कॅप्टन टॉससाठी या लवकरात लवकर. हॅलो मेन विकेटवरती खेळू नका. विनंती करीन की आपण कॉन्क्रीट विकेट जी आहे तिथे प्रॅक्टिस करा. लक्षात घ्या संघ मैत्री पालघर. सर टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज. अविनाश तरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी बस टॉस केला जाईल. आई जीवदानी विरार टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. उर्वी 11 इलियास टीमचे कॅप्टन प्लीज लवकरात लवकर टॉससाठी या. उर्वी 11 इलियास टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. या ठिकाणी आई जीवदानी 11 विराट टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला उर्वी 11 इलियास टीमचे कॅप्टन प्लीज लवकरात लवकर टॉससाठी या. विनंती करतोय की आपण जास्त वेळ घेत आहे. लक्षात घ्या टॉससाठी आमचे तिथे मान्यवर पोहोचलेत. प्रतिस्पर्धी संघ आई जीवदानी विरार संघाचा दाखल झालाय. एका बाजूला दुसऱ्या इनिंगला देखील सुरुवात होत आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे. लक्षात घ्या आपण 40+ क्रिकेट खेळतो आहात त्या अनुषंगाने तुम्हाला विनंती करतोय 40+ क्रिकेट हे डिसिप्लिन क्रिकेट म्हणून मानलं जातं. उर्वी इलियास संघाचे कर्णधार रोहित पाटील रोया मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 36 बॉल 77 करण्याकरिता. वय वर्ष 43 असलं तरी खेळ अगदी 24 वर्षाच्या मुलाला लाजवतील. अर्थात नाव आहे विशाल पाटील सरपाड्याचा ब्रँड. जाऊया टॉसकडे. आई जीवदानी 11 विराट टीमचा
कॉल असेल. अग्रिपाड चॅम्पियन्स ट्रॉफी आणि झुंजार क्रिकेट क्लब हा कॉईन आपण पाहतोय. आदरणीय विनोदजी किनी साहेब या ठिकाणी आहेत. टॉस केला जातोय. अग्रिपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी असा कॉल करण्यात आला होता. टॉस तुम्ही जिंकलात, तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचं प्रमुख कारण या रात्रीच्या सत्रामध्ये नाईटच्या मॅचेस आहेत त्या हिशोबाने आणि बॉलिंग अटॅक आमचा चांगला आहे त्या हिशोबाने मी फिल्डिंग घेतलेली आहे. आणि या 6 षटकांमध्ये समोरच्या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? त्यांना मी 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आज प्लेइंग 11मध्ये असे कोणते खेळाडू आहेत? आमच्याकडे प्लेइंग 11मध्ये आमची रेग्युलर खेळण्यास सगळी टीम आहे. त्याच्यामध्ये अनिल घरत आहेत, बॉलर अजित सुर्वे, अभिजित सुर्वे आहेत, हरीश पाटील आहे, राजेश ओगे आहेत. नक्कीच एक चांगली साईट दोन्ही टीमच्या आपल्याला पाहायला मिळेल. ऑल द बेस्ट बोथ कॅप्टन्स अँड टॉस या ठिकाणी जिंकलाय आई जीवदानी 11 विराट टीमने आणि प्रथमतः इथून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण कमेंट बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील. उत्कर्षजी पाटील सर, थँक्यू सो मच. दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. मॅचला सुरुवात नाही होणार. दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवणं बंधनकारक आहे, कारण इथे नावं पोहोचत नाहीत. त्या अनुषंगानं मॅचला सुरुवात नाही करता येणार. एका बाजूला विशाल आणि विशालच्या साथीने प्रणय, गोलंदाज कुणाल, बॅट्समन प्रवीण. एका बाजूला विशाल, एका बाजूला प्रवीण पाटील. विशाल पाटील हे नाव सध्या चर्चेतलं आहे. ज्या वेळेला 40+ क्रिकेट होतं त्या वेळेला सरपाडा या गावामध्ये लक्ष गेलं जातं, जिथे जयप्रकाश जग्गू आणि विशाल पाटील या खेळाडूंची दखल घेतली जाते. अनेक वेळा आपण पाहतोय जी साईड असते त्यामध्ये हे खेळाडू एक मुख्य कारण राहतात. एक जबरदस्त क्रिकेटपटू म्हणून त्यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. मॅचला सुरुवात होईल. 36 बॉल 77 धावा. जर विशाल चालले तर मात्र इथे धावा ह्या 77 रोखणं सहज होतील. यावेळेला आपण पाहतात पंचांकडे मागणी केली. बॉल अगदी पायावरती आलाय, जिथे माजिद यांना आपण पाहू शकाल फील्ड करतायत. पुढील मॅचचा टॉस देखील झालाय. इथून आपण पाहतायत उर्वरित 2 मॅच ज्या अत्यंत महत्त्वाच्या असतील. उच्छळी दांडी या संघाने बाजी मारली. मॅचला मात्र इथे सुरुवात झाली दुसऱ्या डावाला. पहिल्या बॉलवरती सिंगल मिळतंय. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा दैदिप्यमान सोहळा आणि ज्यामध्ये आपण पाहतायत सध्या पहिल्याच बॉलवरती लेग बाईच्या संकेतात 1 धाव. गोलंदाज तयार. काय फटका केला, अप्रतिम, अद्वितीय. जिथे आपण पाहू शकाल हिट का जवाब पत्थर से. पहिल्या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये ज्या धावसंख्या झपाट्याने वाढल्या, जिथे तुषार घरत यांचा बोलबाला राहिला, प्रणय घरत यांनी देखील चांगली फलंदाजी केली आणि अगदी त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून तोड देत असताना काय फटका केला. स्क्वेअर ऑफ द विकेट सचिन रमेश तेंडुलकर, अजिंक्य रहाणे यांची आठवण करणारा, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. 2 बॉलचा खेळ झाला. 5 धावा या धावफलकावरती आहेत. आज अतिशय सुंदर पद्धतीनं या स्पर्धेला सुरुवात झाली. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रातलं डे नाईटचं क्रिकेट पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, जिथे फटका फसलाय आणि बॅटनं ज्यांनी प्रत्येकाचं एंटरटेन केलं ते तुषार घरत यांची हाताची ओंजळ कधीही वाया गेलेली नाही. ज्या पद्धतीने ज्यांनी झेल टिपलाय. फलंदाज बाद गॉन. सरपाडा प्रीमियर लीग ज्या वेळेला झाली त्यांच्या बॅटमधनं 113 रन आणि 15 विकेट. मॅन ऑफ द सिरीज सायकलवरती स्वार आणि त्यांनी तो बाईट मांडला होता की घरी गेल्यावर नेहमी माझी मुलगी मला दर्शवते की पप्पा ट्रॉफी घेऊन या, आणि त्यांनी ती मॅन ऑफ द सिरीजची सायकल त्यांच्या मुलीला दिली. हे एक बापाचं असलेलं मुलीप्रती असणारं प्रेम विशाल पाटील यांचे ते शब्द भावूक राहिले,
जिथे अतिशय सुंदर पद्धतीने ज्यांनी खेळ दाखवला आणि तेच विशाल पाटील सरपाडाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतात शैलेश देखील आहेत, एक चांगले फलंदाज, घातक ते होतात अगदी त्वरित. यावेळेला येता क्षणी बॉलला ठेवलंय, बॅकवर्ड पॉईंटला एक खेळाडू तैनात आहे आणि फील्ड चांगलं सेट केलंय. जसं तुम्ही फील्ड करताना त्या पद्धतीनं तुमची गोलंदाजी देखील असायला हवी. यष्ट्यांच्या मागे नयन घरत, ज्याने अनेक वर्ष यष्ट्यांच्या मागे, मग अंडरआर्म क्रिकेट असू दे, लेदर क्रिकेट असू दे, ओव्हरआर्म क्रिकेट असू दे, बाबू या नावानं खूप त्यांना प्रेम मिळालं. आणि पवनसूत नवली या संघाचे जास्तीत जास्त खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. जिथे यावेळेला आपण पाहू शकाल अगदी नयनच्या पाय लागून बॉल स्टम्प्समध्ये आला. SD स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर देखील आपल्याला पाहायला मिळतात. खूप सुंदर पद्धतीनं एक स्वतः चांगले खेळाडू आहेत आणि एक चांगले साईड पॅकर साईडमधून ज्यांचा नंबर अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या फलकावरती स्थिर आहे, 6 वरती 5 बॉलचा खेळ झाला आहे. सध्या एका बाजूला SUP टायगर आणि त्यांच्या विपक्षात मैत्री पालघर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल या षटकातला गोलंदाज शैलेश, आप ट्रॅकरचा बॉल, बॉलला खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला, चेंडू अगदी वेगानं विशाल पाटीलच्या बॅटमधनं अतिशय देखणा फटका, चेंडू सीमारेषेच्या पार. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीचा चौकार 4. बॅक पुन्हा एकदा अल्ल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ आपण तपासून पाहताय, जिथे 10 वरती 1 धक्का आणि 10 धावा या धावफलकावरती आहेत आणि जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 1 गडी बाद तर झाल्या. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल झालेत. एक्स्ट्रा खेळाडू पाठवा प्लीज, इथे तुमचा एक्स्ट्रा खेळाडू नाही त्यामुळे नावं कळत नाही. अरमान यांना आपण पाहतात, मैत्री पालघर, केवल पाटील अँड एंटायर टीम ज्यांची साईड आपल्याला पाहायला मिळते. अरमान यांचा पहिलाच बॉल आपण पाहू शकाल. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत राहिले. जिथे विशाल पाटील यांच्याकडे विचारपूस केली शैलेशनं, विशाल सांगतात की नाही तो बॉल चांगला, फेअर डिलिव्हरी. जिथे पंच त्या बॉलला काउंट करतात अतिशय चांगल्या पद्धतीने. रिलीज ऑफ डिलिव्हरी बघा, खांद्याचा योग्य वापर आणि या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि अरमाननं अगदी येता क्षणी फलंदाज शैलेशला भुरळ घातली पहिल्या बॉलनं. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. याही वेळेला अगदी यष्ट्यांच्या मागे यष्ट्यांना बिलगून नयन घरत यांना आपण पाहू शकाल. MS धोनी, पार्थिव पटेल, ॲडम गिलक्रिस्ट, रिषभ पंत यांची आठवण करून देत असताना अतिशय सुंदर यष्टीरक्षण आपल्याला बघायला मिळतं. सध्या IPLचा थरार चालू आहे आणि IPL मध्ये आता सहजरीतीनं 200 धावा प्रत्येक मॅचमध्ये होत चाललेल्या आहेत. जिथे आजही आपण पाहतात पंजाबनं 244 ठोकल्या, ज्यामध्ये कर्णधार श्रेयस अय्यर 97 धावा. खूप चांगला खेळ. खोलवर टप्पाचा बॉल होता, त्या बॉलला अगदी खोदून काढलंय. लॉंग ऑन द खेळाडू तैनात आहेत, फक्त सिंगल मिळतंय आणि या सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 1-1. 11 धावा. दुसरं षटक चालू आहे, 3 बॉलचा खेळ झालाय. तुम्हाला ज्या 77 धावांचं टार्गेट ठेवलंय त्यामागे डॉट बॉल खेळून नाही चालणार. तुम्हाला प्रत्येक बॉलवरती धावफलक धावणं हे ठेवणं खूप गरजेची भूमिका असते. गोलंदाज तयार. चेंडू बऱ्याच काळ हवेत, केवल पाटील बॉलच्या खाली आणि इथे मात्र कॅच ड्रॉप. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल संदीप धोडी यस बॉलला बॅकअप देतील. जिथे आपण पाहू शकाल केवल पाटील यांना बॉलपर्यंत नाही पोचता आलं. संदीप धोडी, जो मी उल्लेख केला HD स्पोर्ट्स खैराबाडा, जिथे जो विशाल गोविंदा पथक आहे त्याचे ते प्रशिक्षक देखील आहेत. क्रिकेटसाठी सातत्यानं पुढे असणारं नाव संदीप धोडी. तदनंतर आपण पाहतात चांगले म्युझिक आर्टिस्ट. या सर्व गुण, सर्व गोष्टी ज्यांच्याकडे अवगत आहेत. काय बॉल हाताळला, काय यष्टीरक्षण केलं, जबरदस्त पद्धतीनं अगदी थोडी संधी दिली आणि त्यावेळेला नयन घरतनं यष्ट्यांचा डाव उधळला. फलंदाज शैलेश आले, अगदी येता क्षणी स्ट्रगलच करत होते आणि इथे आता बाद देखील होतात. गॉन.
खेळ चालू आहे जिथे 77 धावा ज्या वेळेला आपण ठेवल्या आणि त्यावेळेला 77 धावांचा पाठलाग करत असताना एका बाजूला विशाल पाटील आहेत, परंतु त्यांना जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला आणावं लागेल. फक्त मोठे खेळाडू टीममध्ये घेऊन नाही चालत तर त्यांचा खेळ तुम्हाला दाखवायला ती संधी देखील द्यावी लागते. एका बाजूला विशाल पाटील 4 बॉलचा खेळ करतात, 5 वरती आहेत. सुनील दाखल झालेत. स्क्वेअर ऑफ द विकेट केल्या माजिद आहेत शॉटमध्ये. रनआउटची संधी याही वेळेला पंचांनी पुन्हा एकदा बोट उचललाय. खऱ्या अर्थानं तुम्ही इथे व्यवस्थित जर कॉर्लिंग नसेल, तुमच्या दोघांमधलं समन्वय नसेल तर मग क्रिकेटच्या खेळपट्टीवरती या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही जेव्हा संघामध्ये खेळता त्यावेळेला तुमचं समन्वय संपर्क ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कॉर्डिनेशन. आता बघा फेकी आली चांगली माजिदची आणि त्यावेळेला नयननं अतिशय सुंदर पद्धतीनं यष्ट्यांचं उद्ध्वस्त केल्या. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. क्रिकेटच्या परिपटलावरती सर्वाधिक खराब विकेट म्हणून रनआउटची स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाज सुनील आले, पहिल्या बॉलचा खेळ केला आणि त्वरित तिथे बाद देखील होताना आपल्याला बघायला मिळालेत. सध्या चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर 2 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपलाय. 24 बॉल आणि 65 धावा होऊ शकतात. विशाल पाटीलला ती गुणवत्ता त्याच्याकडे आहेत आणि त्या पद्धतीचे ते फलंदाज आहेत. तुम्हाला ते योग्य वेळेत खेळावं लागेल. माईकवरनं बोलून आणि कौतुक करून मॅचमध्ये तुम्हाला तसा इम्पॅक्ट देखील देणं गरजेचं आहे. एका बाजूला मैत्री पालघर संघ देखील खूप चांगल्या पद्धतीनं टचमध्ये आहेत. पहिलं षटक ज्यांनी हाताळलं अर्थात आपण पाहू शकाल कुणाल तेच दुसऱ्या षटकात दाखल झालेत. त्यांच्या मॅनेजमेंट कोट्यातील हे दुसरं षटक संघासाठी तिसरं आणि तेच दाखल होतात ते म्हणजेच कुणाल. अरमाननं खूप चांगली गोलंदाजी केली. कुणालचा पुढचा बॉल राईट हँड ओव्हर द स्टम्प्सनं. बऱ्याच काळ बॉल हवेत. आता विशाल स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळाले. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉईंट थर्डमॅनमध्ये जिथे क्षेत्ररक्षक जर तपासून पाहिले तर आपल्याला पाहायला मिळतात पोहोचतात आणि सिंगलच मिळत आहे. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 वरती. नवीन फलंदाज जे दाखल झाले त्यांचं नाव कळवा आमच्यापर्यंत. कुणाल. आता कुणाल टू कुणाल ही जोडी आपल्याला बघायला मिळते. पुढचा बॉल कुणाल यांचा. फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. बॉल त्यांना बीट करत निघून जाईल. क्षेत्ररक्षक फक्त बॉलकडे पाहत राहतील. चेंडू सीमा रेषेच्या यस फील्ड मात्र तिथे होते अगदी शेवटच्या क्षणाला. 2 खेळाडू तिथे धावत होते आणि त्यांच्या मधोमध तो फटका खेळत असताना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पंच दर्शवतात की सेफ आहे ना तो चौकार आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात खूप चांगली फील्ड. जरी बँकेत बॅलन्स भरपूर ठेवलं असेल तरी खर्च आव्हान तर नाही करत. फिल्डिंग करणारी टीमचं हे वैशिष्ट्य आहे. ज्यांनी खऱ्या अर्थानं 77 धावांचं एक मोठं टार्गेट ठेवलं आणि तरी देखील धावांची उधळण करत नाही. गुणवत्ता. मैत्री पालघर या संघाचं एक चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. तुषार घरत यांनी काय खेळ केला. खऱ्या अर्थानं आपण पाहतात पवनसुत नवली ज्या वेळेला नाव घेतलं जाईल भविष्यात क्रिकेटच्या परिपटलावरती तेव्हा तुषार घरत, प्रणय घरत, नयन घरत, ब्रिजेश घरत, तुषार मोरे, करण मोरे ही नावं घेतली जातील. पालघरच्या क्रिकेटमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला यावेळेला कुणालनं कुणालची यष्टी उद्ध्वस्त केली. दांडी गुल. फलंदाज बाद. गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा समीर आलेत फलंदाज. पारगावचे एक घातक खेळाडू आणि तेच समीर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आता ज्या पद्धतीचं तुमचं नाव आहे त्या पद्धतीने तुम्हाला खेळ करावं लागेल. वेळेचा जर उल्लेख केला तर आपण पाहू शकाल सध्या आत्तापर्यंत 13 मिनिटांचा अवधी बाकी आहे. जिथून तुम्हाला 5 षटकांचं पूर्ण करत असताना आता तुम्ही 15 चेंडू इथून फेकलेत. येणाऱ्या काळात 15 चेंडू आणखीन फेकायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत गोलंदाज तयार. समीर यांच्यासाठी पहिलाच बॉल अगदी अनप्लेएबल. फटका तर खेळण्याचा जरूर प्रयत्न होता परंतु तिथे कुणालची गुणवत्ता आहे. कुणालची जी अचूक गोलंदाजी, धारदार गोलंदाजी. पहिल्या षटकात ज्या वेळेला आले त्याही षटकामध्ये ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि एका बाजूला दुसऱ्या षटकात जेव्हा येतात त्याही वेळेला त्यांनी जे पहिल्या षटकात जिथे सोडलं होतं तिथून पुन्हा एकदा चालू केलं आणि आत्तापर्यंत 2 गडी त्यांनी बाद केलेत.
ज्यामध्ये 4 धक्के सध्या संघ SUP टायगरला आहे. पुन्हा एकदा फटका केलाय समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. सिंगलच मिळतंय. या सिंगलच्या सहाय्यानं थोडंसं फंबल झालं. दुसरीचा प्रयत्न करतील का? समीर आणि विशाल मधला समन्वय चांगला झाला. योग्य वेळेत त्यांनी सावरलं. सध्या 17 बॉलचा खेळ होतोय आणि धावसंख्या फलकावरती 16 वरती 4 धक्के अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. लाडके प्रेक्षक राज आहेत त्यांना विनंती करतोय की आपण जे बॅरिगेटवरती बॅलन्स ज्यांनी आपण तुम्ही सगळ्या शरीराचा दिलाय तो थोडंसं बाजूला राहा. त्या अनुषंगाने तुम्हाला विनंती करतोय. तुम्ही शिस्तबद्ध आणि लाडके प्रेक्षक राज आहेत. तुमच्यामुळे या स्पर्धेची शोभा आणखीन वाढते. फक्त त्या सर्व गोष्टी काही सावधगिरीने बाळगा. जिथे आपण पाहू शकाल आता षटक क्रमांक 4 मध्ये अरमान दाखल झाले. त्यांचं हातखंडातील हे दुसरं षटक संघासाठी 4थं. या मॅचमध्ये मैत्री पालघर या संघाने ना निश्चित स्वरूपात एक चांगली मजल मारले. अरमान 18 बॉल 61 ची गरज होती. हा बॉल थोडासा दिशाहीन होता. पंचांनी त्या बॉलला व्हाईट बॉल घोषित केले. विशाल पाटील आता यांना जबाबदारी स्वीकारावी लागेल. सध्या गाडी जी आपण पाहतायत गावातल्या रस्त्यावरती धावते ना त्या गाडीला तुम्हाला इथे निश्चित स्वरूपात एक्सप्रेस हायवेवरती धावावी लागेल. अदरवाईज या मॅचमध्ये थोडासा उशीर झाला असं म्हणायला हरकत नाही. फटका तर आला आणि बॉल तिथे क्षेत्ररक्षण ऑल राईट तिकडे होतंय का? अतिशय चांगली स्किल्स दाखवली. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहू शकाल इथे फक्त सिंगलच मिळेल आणि रिप्लेच्या माध्यमातून आपण नक्की पाहणार आहोत. फटका खेळला होता विशालनं आणि तिथे फील्ड ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाली अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षकासाठी टाळ्या व्हायला हव्या. डॉट बॉल या मॅचमध्ये आता मी म्हणेन की संपूर्णपणे मॅच कंट्रोल केलाय मैत्री पालघर या संघानं. बॅटिंगनं मन जिंकली प्रणय घरत, तुषार घरत. गोलंदाजीनं आता सध्या अरमान आणि एका बाजूला कुणाल हे दोन्ही गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतात. इन स्विंग काय बॉल टाकला. बॉल पडल्यानंतर आतमध्ये वळण घेत असताना यष्टांच्या मागे नयन घरत जे कधीही चुका करत नाही. बघा रिप्ले आपण पाहू शकाल. ओव्हर द विकेटनं आले आणि तदनंतर बॉलला अगदी इन स्विंग. समीरसाठी तो बॉल कठीण राहिला. पुढचा बॉल इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा फलंदाज बाद होतील. कॅच तू चल में आया ही स्थिती सध्या चालू आहे. आपण पाहू शकाल कुठलाच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धीर घेत नाही. तुम्हाला ज्या 77 धावा झाल्या तिथे एका बाजूला तुमचं जे मानसिक खच्चीकरण झालं की आपण दुसऱ्या धावात 77 धावा कशा करू. हाच जो तुमचा प्रश्न होता तोच प्रश्न चुकीचा पडला. 77 धावा प्रतिस्पर्धा संघाने जर आपल्यासमोर उभ्या केल्यात त्यांना रिटर्न देण्याची कॅपॅसिटी आपण देखील राखू शकतो. या आत्मविश्वासाने तुम्ही यायला हवे होते. परंतु ज्या वेळेला 77 धावा झाल्या तुम्ही इनिंग्सचा खेळ सोडून आलात त्यावेळेला तुमचे खांदे थोडेसे झुकले होते. बॅटिंगनं तुम्हाला तो खेळ दाखवायचा होता. परंतु क्रिकेट पार्ट ऑफ क्रिकेट. जिथे कधीतरी काहीतरी बदलतं. सर्वच दिवस क्रिकेटमध्ये सारखे नाहीत. काही दिवस सासूचे काही दिवस सुनेचे. ज्या अनुषंगाने आपण पाहतात कभी खुशी तो कभी गम. यावेळेला बघा बॉल येण्याच्या आधीच बॅट बंद केली आणि तदनंतर तो बॉल लॉंग स्टॉपला नयन देखील बीट झाले. संदीप दोडी बॉलला प्रोटेक्ट करतील. तत्पूर्वी धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 धावा या धावफलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर या षटकात आतापर्यंत आपण पाहतात एक जबरदस्त क्रिकेटपटू
खूप सुंदर पद्धतीनं चांगलं लेदर क्रिकेटपासूनचा सुरुवात, तदनंतर ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट जे खेळत आहेत सध्या या स्पर्धेमध्ये देखील खेळायला मिळतील या आशेसह आपण पाहतात त्यांचं आम्ही स्वागत करतोय. अगदी आमचे जवळचे मित्र जयंत पाटोळे तुमचं स्वागत आहे. इथे जर आपण तपासून पाहिलं तर वेगावरती स्वार आणि अचूक टप्पा, भेदक मारा या दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या. मॅचमध्ये आता थोडा उशीर होत चाललाय. जिथे आपण पाहू शकाल मैत्री पालघर हा संघ आपल्या बाजूनं मॅचचं सर्व काही समीकरण आता फिरवताना दिसत आहे. डॉट बॉल आलाय, 5वं षटक आपल्याला पाहायला मिळतं. पहिला बॉल डॉट, त्यानंतर दुसरा बॉल अगदी फ्रंट ऑफ द विकेट, बॉलला केले लॉंग ऑफला आणि लॉंग ऑफवरनं क्षेत्ररक्षक आले, फक्त सिंगल मिळेल. आता फिल्डिंग करणारी टीम अगदी स्वस्त झालंय की हरकत नाही, या मॅचमध्ये सिंगल डबलला आम्ही देखील महत्त्व देत नाही, तुम्ही सिंगल डबल सहज घ्या. विशालला इथून मोठे फटके खेळावे लागतील. संदीप धोडी गोलंदाजी ट्रॅकवरती, 77 धावांचा पाठलाग. संदीप यांचा पुढचा बॉल विशालसाठी, विशालनं फटका खेळलाय अगदी समोर आणि बॉल चाललाय प्रेक्षकांच्या भेटीसाठी चौकार. स्पर्धी संघ उर्वी इलियास तुम्हाला विनंती करतोय की आपण प्लेइंग 11 पाठवा. प्रशांत दुमाडा, हरेश पाटील, सत्यनारायण कोपरी, म्हटले की हरेश पाटील हेही नाव सन्मानाने घेतलं जातं. राजेश होगे असतील, अनिल घरत हेही फलंदाज जबरदस्त फॉर्मात आहेत, सध्या 40+ क्रिकेट गाजवत आहेत. शेवटचं षटक आणि केवल पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचे संघ नायक. विशालनं शेवटच्या क्षणाला का होईना परंतु मोठ्या धावांचा स्वीकार केलाय. पहिल्या ओपनिंग पेअरला दाखल झाले, आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड विशाल पाटील यांचा फटका आणि तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण कुणाल यांचं. दुसरीचा प्रयत्न आणि पंचांनी तिसऱ्या पंचांकडे ही दखल पाठवलंय की निश्चित स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये काय झालं. 3 कॅमेरानं ही स्पर्धा कव्हर होते. सध्या ओमसाई स्पोर्ट्सचे कॅमेरामॅन आहेत, एका बाजूला हर्षद घरत, एका बाजूला हरेश आणि एका बाजूला त्यांच्या साथीनं रनआउटसाठी तिसरे पंच आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय नाईक, 36 धावा तर परिपूर्ण झाल्यात. आता इथून 36 आणि 2 38 होतील की मग फलंदाज बाद होईल. केवल पाटील आले आणि इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत, पंच दर्शवतील.
यस, नॉट आउट. फलंदाज इथे 2 रन धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल, ती म्हणजेच 38 धावा. पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेला ऑन साईडला केला फटका. शॉर्ट स्क्वेअर लेगमधून बॉल चालला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे खेळाडू डीप मिड विकेटला पोहोचतील. माजिद बॉलला उचलतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर इथे देखील आपण पाहतात फक्त सिंगलच मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने 2 रन घेतलेत. ऑल राईट. इथे आपण पाहतात विशाल स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा पोहोचले. मॅचमध्ये एकाती वर्चस्व निर्माण झालं. फटका तर चांगला केलाय. अतिशय सुंदर पद्धतीनं 40+ क्रिकेट मी सकाळ संध्याकाळपासून उल्लेख करतोय की कोणी सांगणार नाही. हे 40+ क्रिकेटपटू आहेत ज्यांच्याकडे खूप जबरदस्त क्लास आहे. आज अनेक असे खेळाडू आहेत जे 39, 38, 37 वर्षाच्या कालावधीमध्ये आहेत. त्यांना वाटतं की आता आम्ही 40+ कधी होतील, कारण या 40+ क्रिकेटला एक वेगळी मागणी आली आणि एक वेगळा डिमांड आला. सध्या चर्चेत आहेत संपूर्ण 40+ जे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहतात मागचा दरवाजा उघडा आणि तिथून गोलंदाजाने केलाय शिरकाव. फलंदाज विशाल पाटील, केवल पाटील यांचे झालेत शिकार. शेवटच्या षटकामध्ये इथे बाद होताना फलंदाज विशाल गॉन. आणखीन एक दिग्गज क्रिकेटपटू अर्थातच जयप्रकाश पाटील. जग्गू या नावानं भरपूर प्रसिद्धी सध्या 40+ क्रिकेट गाजवत आहेत आणि त्यांच्यासाठी हा बॉल. पंचांचे दोन्ही हात बंदिस्त राहिलेत, म्हणजेच इथे मॅचचा रिझल्ट मैत्री पालघर या संघाने इथे विजयाचा झेंडा, विजयाचा तुरा रोवला. पुढील मॅच आई जीवदानी विरार आणि दोन्ही संघाने विनंती करीन की आपण हँडशेक करूनच मैदानाचा ताबा सोडायचा आहे. जे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आता पराभवाच्या छायेमध्ये संघ ढकलला. लाईनमध्ये हँडशेक. क्रिकेट हा खेळ मैत्रीपूर्ण संबंध जोडणार आहे. पराभव आणि विजय ह्या 2 गोष्टी क्रिकेटचा एक वेगळा भाग आहे, परंतु तुम्हाला इथे हँडशेक करूनच बाहेर यायचं लक्षात घ्या. चला, फिल्डिंग टीम आणि बॅटिंग टीम तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जाऊन हँडशेक करायचं आणि तदनंतर या मैदानाचा ताबा सोडायचा आहे. लक्षात घ्या, ज्या काही नियम्स आहेत, रेग्युलेशन आहेत, ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा दैदिप्यमान सोहळा आणि ज्यामध्ये आपण पाहतात आज 40+ क्रिकेट. येस, दॅट्स अ गुड क्रिकेट. कारण मॅच संपल्यानंतर विजय देखील सेलिब्रेट होणं आणि पराभवाचे चटके सहन करणं आणि तदनंतर मैत्रीपूर्वक संबंध जोडणं आणि इथे हस्तांदोलन करून सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. चला, पुढील मॅचला सुरुवात होईल. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट, ज्यांच्या बॅटमधनं धावांची अगणित फलंदाजी झाली, त्यांचं नाव होतं तुषार घरत. ज्यांनी अतिशय सुंदर फलंदाजी केली, त्यांच्या बॅटमधनं धावा आल्या. काय झालं मला सांग. मॅन ऑफ द मॅच तुषार घरत आपण मॅन ऑफ द मॅच साठी या, ज्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने फलंदाजी केली आणि या मॅचचे हिरो ठरलेत. किशोर वझे सरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. तुषार घरत यांना आपण पाहू शकाल. अगदी त्यांच्यासोबत शॉटमध्ये आपण जोडणार देखील आहोत, ज्यांनी अनेक वर्ष या पालघरचं क्रिकेट खूप पुढे नेलं आणि ते तुषार घरत आपल्याला पाहायला मिळतात. मॅन ऑफ द मॅच, अतिशय सुंदर बॅटिंग, अगदी विंटेज तुषार घरत पाहायला मिळालं. तुषार घरत सर काय